नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये. मी आज तुम्हाला इथे मटणाची रस्सा भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. वाटणाचा वापर न करताही मटणाची रस्सा भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. अगदी झणझणीत आणि सोपी पद्धत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी हे मटण घेतलेले आहे, ते मी आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. मटण स्वच्छ धुवून झालेले आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घेतलेला आहे, त्याच्यामध्येच आल्याचे तुकडे टाकून घेतले आणि कोथिंबीर टाकून याची पेस्ट बनवायची आहे. तुम्हाला ही पेस्ट बनवायची नसेल तर तुम्ही जी आयती पेस्ट भेटते ते वापरले तरी चालते. आता इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे. तेल गरम झाले, त्याच्यामध्ये 2-3 तमालपत्रे टाकून घेतले आहेत. आता तेलामध्ये मी इथे 2 ते 3 मिडियम कांदे उभे चिरून घेतले होते, ते याच्यामध्ये टाकून घेतले. कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा पण चांगला परतलेला आहे. आता याच्यामध्ये 2 मोठे टोमॅटो बारीक कापून घेतलेले होते, ते याच्यामध्ये टाकून घेतले. टोमॅटो, कांदा आणि तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे आणि आता याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे आहे, ज्याच्यामुळे कांदा आणि टोमॅटो चांगले शिजले जाईल. व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. आता कांदा टोमॅटो चांगले मिक्स झालेले आहे. याच्यावरती झाकण ठेवून एक 10 मिनिटे शिजू द्यायचे आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन पण क्लिक करा. आता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतले गेले आहे. त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ. आलं लसूण पेस्ट याच्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे. आलं लसूण पेस्ट पण आता याच्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे आणि ग्रेव्ही पण छान अशी शिजलेली आहे. याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ. धना पावडर टाकली आहे. आता याच्यामध्ये 2 चमचे गरम मसाला टाकला. पाव चमचा हळद टाकली आहे आणि ते मी हा काळा मसाला वापरलेला आहे. एमचा काळा मसाला, कोल्हापुरी स्पेशल हा मसाला वापरलेला आहे. तो याच्यामध्ये पूर्ण पाकीट टाकले आणि हा घरचा गरम मसाला आहे. आता याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचे आहे. पाणी ओतून घेतल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेले आहे. याच्यामध्ये जे आपण मटण स्वच्छ धुवून घेतलेले होते ते मटण याच्यामध्ये टाकून घेऊ. आता हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. गॅस कमी करून याच्यावरती झाकण ठेवून एक 20 ते 25 मिनटं शिजवून घ्यायचे आहे. 25 मिनिटे झालेली आहेत. झाकण काढून बघू शकता किती छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. इथे कुठलेही वाटण वापरलेले नाही. आता याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊ आणि परत एकदा याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. हे बघा, मटण पण शिजलेले आहे आणि ग्रेव्ही पण छान अशी झालेली आहे. आता हे मटण आणि रस्सा मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते. बघू शकता किती छान असं मटण बनवून तयार झालेले आहे.
अशा सोप्या आणि टेस्टीच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ही मटणाची रस्सा भाजी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.